नवरा धावत पळत हॉटेलच्या मॅनेजरकडे गेला आणि ओरडतच म्हणाला, लवकर चला, लवकर चला. माझी बायको खिडकीतनं उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न करते. मॅनेजर, मग मी काय करू? नवरा, अहो खिडकी उघडतच नाहीये, ती उघडायला मदत करा. क्लासमध्ये इतिहासाचा तास चालू होता. टीचर, मुलांनो सांगा, शहाजहान कोण होता? मंगू, मिस, शहाजहान हा एक मजूर होता. टीचर, हे तुला कुणी सांगितलं? मंगू, तुम्हीच मिस, तुम्हीच म्हणाला होता ना की शहाजहाननं खूप इमारती बांधल्या होत्या म्हणून. मंगू, सर, माझ्या बायकोला 5-6 दिवसांसाठी माझ्यासोबत फिरायला जायची इच्छा आहे. बॉस, मग मी काय करू? मंगू, सर, सुट्टी पाहिजे होती. बॉस, सुट्टी मिळणार नाही. मंगू, थँक्यू सर, थँक्यू. मला माहीतच होतं संकटाच्या काळात तुम्हीच मला मदतीला धावणार आहात. बायकोही तिचा हक्क सांगते, आईही तिचा हक्क सांगते. लग्न झाल्यापासून असं वाटतंय की मी राहिलोच नाही, काश्मीर झालोय. पप्पा, अरे तुझा मोबाईल दे बरं 1 मिनिट. मुलगा, 1 मिनिट पप्पा, मोबाईल ऑन करून देतो. डिलीट चॅट, डिलीट व्हिडिओ, डिलीट फोटो, डिलीट कॉल्स. हा घ्या पप्पा, ऑन झाला. पप्पा, जाऊ दे, किती वाजले ते सांग बरं. मुलाच्या डोळ्यातच पाणी आलं. एक पापी माणूस मेल्यावर नरकात गेला. काही वर्षानंतर त्याच्या गावातले ब्राह्मण काका त्याला नरकात भेटले. त्या माणसाला खूप आश्चर्य वाटले. तो मनातल्या मनात म्हणाला, हे तर एकदम सज्जन व्यक्ती आहेत, हे नरकात कसे? त्याने ब्राह्मण काकाला विचारले, तुम्ही येथे कसे आलात? तुम्ही तर एकदम पापभिरू सज्जन व्यक्ती आहात. ब्राह्मण काका, माझ्या बायकोमुळे. पापी माणूस म्हणजे? ब्राह्मण काका, मी आयुष्यभर कोणाशीही खोटं बोलत नव्हतो, पण बायकोशी बोलावं लागत होतं. पापी माणूस, मला समजलं नाही. ब्राह्मण काका, अरे बाबा, रोज ती सकाळी सकाळी तयार होऊन विचारायची, मी दिसते कशी आणि मी? पापी माणूस, समजलो. जीजू आपल्या मेहुणीशी चॅट करत असतो. जीजू, अरे वा, तू तुझ्या बहिणीपेक्षा दिसायला सुंदर आहेस. मेहुणी, जीजू तुम्ही पण ना. जीजू, बरं मला हे सांग, तू इतकी सुंदर का आहेस? काय वापरतेस? मेहुणी, फोटोशॉप आणि कॅमेरा फिल्टर. जीजू बेशुद्धच पडले. गर्लफ्रेंड, मी तुझ्यासाठी आगीवर चालू शकते, तुझ्यासाठी नदीत उडी मारू शकते. बॉयफ्रेंड, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू आत्ता मला भेटायला येशील का? गर्लफ्रेंड, तू वेडा आहेस का? किती कडक ऊन पडले, काळी झाले तर. गर्लफ्रेंड, जानू, तुला माहिती आहे का, उद्या माझा वाढदिवस आहे, तू मला काय गिफ्ट देशील? बॉयफ्रेंड, बोल, काय पाहिजे तुला? गर्लफ्रेंड, रिंग पाहिजे. बॉयफ्रेंड, बर, कशावरून देऊ मग? मोबाईलवरून की लँडलाईनवरून? गर्लफ्रेंडनं डोक्याला हातच लावून घेतला. काही श्रीमंत लोकांची चर्चा. एक श्रीमंत माणूस म्हणाला की माझ्या बाथरूमची किंमत ₹10,00,000 आहे. दुसरा श्रीमंत म्हणाला, माझ्या बाथरूमची किंमत ₹20,00,000 आहे. तर तिसरा श्रीमंत माणूस म्हणाला, माझ्या बाथरूमची किंमत ₹50,00,000 आहे. आणि एक खेड्यातील माणूस म्हणाला, मी ज्या शेतात रोज सकाळी डबडं घेऊन जातो त्याची किंमत ₹7,00,00,000 आहे. असली बाथरूम मी रोज बदलतो. कॉलेजमध्ये असताना मी एका मुलीला प्रपोज केले होते. तेव्हा ती म्हणाली, मला माझे करिअर घडवायचे आहे, माझी काही स्वप्ने आहेत, ती पूर्ण करायची आहेत. आज खूप वर्षांनी तिची माझी भेट झाली. तेव्हा मी पाहिले की ती म्हशीचे शेण उचलत होती. राव, काय करिअर निवडलं आहे तिने.
14 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगून एक नवरा दमून भागून घरी पोचला. घरी पोचताच बायको ओरडली, कुठे फिरत होता इतका वेळ? तुम्ही 3 तासापूर्वीच तुरुंगातून सुटला होता ना? नवरा वैतागून परत तुरुंगात गेला. आजकल मैंने ईट का जवाब पत्थर से देना बंद कर दिया है. कारण दगड शोधायला खूपच वेळ लागत होता. आता तीच वीट परत मारायला सुरुवात केली आहे. टीचर, इतके दिवस कुठे गायब होतास? शाळेला का आला नाहीस? वीरू, बर्ड फ्लू झाला होता मिस. टीचर, हा रोग तर पक्ष्यांना होतो, माणसांना नाही. वीरू, तुम्ही कधी मला माणूस समजलात का? रोज तर मला कोंबडा बनवतात. लग्ना अगोदर तिला बघायला माझं अख्खं खानदान गेलं होतं. आता लग्नानंतर ती एकटीच माझ्या अख्ख्या खानदानाला बघते. नवरा आपल्या नाराज बायकोला रोज फोन करायचा. सासूबाई, किती वेळा सांगितलं, आता ती तुझ्या घरी परत येणारच नाही. मग दररोज फोन का करतोस? जावई बापू, ऐकून खूप बरं वाटतं म्हणून. बायको, अहो आपण AC लावूया ना? नवरा, अगं हिवाळ्यात सीझनमध्ये कशाला हवा आहे तुला AC? बायको, अहो मस्तपैकी गरम हवा मिळेल ना? नवरा, AC आणि गरम हवा, डोकं जागेवर आहे ना तुझं? बायको, AC उलटा लावू म्हणजे थंड हवा बाहेर आणि गरम हवा आत. नवरा जेवण करत असताना बायकोला म्हणाला, अगं आणखीन एक चपाती दे. बायको, चपात्या संपल्या. नवरा, अशा कशा संपल्या? बायको, जसे काल माझी साडी आणताना तुमचे पैसे संपले होते तसे. नवरा बायको दोघे टेरेसवर बसलेले असतात. विस्कीचा घोट घेता घेता नवरा म्हणतो, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. बायको म्हणते, अय्या खरंच की काय? हे तुम्ही बोलताय की तुमच्या हातातली व्हिस्की? नवरा, नाही गवेडे, मीच बोलतोय, पण तुला नाही, या व्हिस्कीला. मंडळी, अशा प्रकारचे भन्नाट विनोद जर तुम्हाला अजून ऐकायचे असतील तर माझ्या या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा. धन्यवाद.